तरंग चौथा आणि परिच्छेद 12 क्रमांकाचा, बरोबर ना? विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 12 क्रमांकाचा अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. तर बघा, या विचारसागर नामक ग्रंथातील 3 तरंगाचा विचार करून चौथ्या तरंगामधील सिद्धांत मते अनिर्वचनीय ख्यातीचा विचार आपला चालू आहे. शिष्याला पहिली असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथ ख्याती, चौथी अख्याती आणि 5वी सत्ख्याती. त्यापैकी अख्यातीपर्यंत प्रत्येकजण स्वपक्षाचं मंडन परपक्षाचं खंडन करतो. त्यामुळे तो मंडित विचार खंडितच आहे त्याच्या लक्षात आलं, त्याला मान्यही झालं. पण सत्ख्यातीविषयी जरा उलगाडा करून सांगा तर गुरुदेवाने सांगितलं, सत्ख्यातीवाल्याने अख्यातीवाल्याला जे दूषण दिलं म्हणजेच अनुभवाशी विरोध येतो, म्हणून अख्यातीमत असंगत आहे. मग परपक्षाचं खंडन करताना जे दूषण असतं ते स्वपक्षाचं मंडन करताना भूषण होईल का? उत्तर आहे नाही. दूषण ते दूषण. म्हणून सत्ख्यातीमत सध्या अनुभवाला विरोध असल्यामुळे ते देखील खंडित आहे. मग कोणतं मत मंडित आहे? तर गुरुदेवाने सांगितलं वेदांत पक्षाचं मत मंडित आहे. कसं आहे ते? म्हटले अत्यंत शुद्ध आहे. का? श्रुती युक्ती अनुभूतीला जुळतं म्हणून. कोणती ख्याती मानतात ते? म्हटले अनिर्वचनीय ख्याती मानतात. अनिर्वचनीय ख्याती, न निर्वचन अनिर्वचन, ज्याबद्दल बोलता येत नाही किंवा बोलता येण्यासारखं नाही. मग अशी अनिर्वचनीय ख्याती चांगली कशी? गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, तू हा शाब्दिक अर्थ केला, वाच्यार्थ केला आणि हा पारिभाषिक शब्द आहे. ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती कळाली म्हणजे तुला शंका राहणार नाही. तो म्हटलं मग सांगा तर रीती म्हणजे काय, कशी आहे अनिर्वचनीय ख्याती? तर गुरुदेवाने सांगितलं, ज्याला आम्हाला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही आणि सदसद म्हणता येत नाही, त्याला आम्ही सदसद विलक्षण अनिर्वचनीय असं म्हणतो. म्हणजे रूपवान बादयोग्य पदार्थ हा सदसद विलक्षण अनिर्वचनीय असतो. म्हणजे नेमका अर्थ काय? मिथ्या. मग जे नाशिवंत का बाधित? म्हणले नाशिवंत नाही, बाधित. म्हणजे बाद म्हणजे अप्रतिती असा शब्दाचा, बाद शब्दाचा अर्थ अप्रतिती असा आहे का प्रतितीकारी नाही असा आहे? प्रतितीकारी नाही. ना अप्रतितीतयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतिती म्हणजे बाद नव्हे, तर मिथ्यात्व निश्चय हा खरा बाद आहे, दिसतेकाली नाहीचा निश्चय. आणि असा जो पदार्थ असतो त्याला आम्ही अनिर्वचनीय म्हणतो. तो म्हटलं गुरुदेव कळालं बरं का, अनिर्वचनीय शब्दाचा भाव कळाला. पण रज्जूच ठिकाणी सर्प आला कसा? म्हणून दुसरीकडून कुठून आला नाही, तर रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाचाच परिणाम कोण आहे? सर्प आहे. गुरुदेव, सामुग्री म्हणजे कारणाचा समुदायाला सामुग्री म्हणतात आणि कारणाशिवाय तर कार्य घडत नाही. मग त्याचं कारण काय बरं? गुरुदेव म्हणतात, सांगतो. त्या अगोदर बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. पाहिला की ज्ञान झालं असं वाटतं आपल्याला, पण असं होत नाही. त्या पदार्थावर 2 आवरण मानावे लागतात. एक अंधकाराचं मानावं लागतं. का बरे? कारण निबिड अंधकारात वस्तू असूनही दिसत नाही. दुसरं अज्ञानाचं मानावं लागतं. का? कारण वृत्ती नसेल तिथे, वृत्ती अन्य कारणात व्यस्त असेल तर पुत्रमित्रादी पदार्थाशी इंद्रियाचा संबंध होऊनही ज्ञान होत नाही, म्हणून एक अंधकाराचं आवरण मानावं लागतं. आणि मग त्या अंधकाराचं आवरण जातं कशाने? प्रकाशाने. अज्ञानाचं आवरण जातं वृत्तीने. आणि मग तो अनावृत्त झालेला पदार्थ वृत्तीस्थचे दबास त्याचं ज्ञान करून देतो. मग हे कळाल्याच्या नंतर तुला हे लक्षात येईल काय? ज्या अर्थी रज्जूपर्यंत वृत्ती गेली त्या अर्थी तिला प्रकाशात साह्य आहे. पण इदम किंचित म्हणू नये, तिने म्हणावं यम रज्जू, पण ती यम रज्जू म्हणत नाही आणि इदम किंचित म्हटल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ इदम किंचित म्हणते म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान कायम आहे. का कायम आहे? कारण वृत्ती तिथपर्यंत गेली, ज्याच्याकरता ती गेली तिने ते काम करायला पाहिजे, केलं, करण्याकरताही गेली, पण काय करणार? तिचा नाविलाज आहे. तिला कशाचं साह्य नाही? पूर्ण प्रकाशाचं साह्य नाही. म्हणून तो अज्ञान कायम आहे विशेष स्वरूपाचं. आणि ते अज्ञान त्रिगुणात्मक आहे. मग रजगुणाची क्रिया, तमगुणाचा पदार्थ, सत्वगुणाचं ज्ञान. हे तुम्ही कशाहून बोलता? मनाने बोलता? म्हटले नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कोणतं शास्त्र? हा तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कोणत्या शास्त्रातला श्लोक आहे? गीतेतला श्लोक आहे ना. 16व्या अध्यायाचा समारोप आहे ना, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहरसि. आणि आमचं ठरलेलं आहे, शास्त्र म्हणले ते सांडावे, ते तर राज्यही तृण मानावे, घेवी म्हणतल्या न म्हणावे विषयी विरू. मग तमगुणाचा पदार्थच मानला पाहिजे. तमगुण जड आहे आणि ज्ञान पदार्थ सुद्धा जड आहे.
रजोगुणाची क्रिया मानली पाहिजे. रजोगुण चंचल आहे आणि क्रियामध्ये चंचलता लागते. आणि सत्वगुणाचं ज्ञान पाहिजे. सत्वगुणामध्ये स्थिरता पवित्रता आहे आणि सत्वगुणामध्ये ज्ञान होतं. म्हणून तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानग. तिथे आपल्याला सांगितलं सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहतमसो भवतो ज्ञानमेवच. म्हणून बाहेर दिसणारा जो सर्प आहे तो रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या कोणत्या गुणाचा परिणाम? मग तो पदार्थ कोणत्या गुणाचा ठरला आत्ताच? तमगुणाचा. म्हणून तो रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम कोण? सर्प. आणि ज्ञान कोणत्या गुणात? सत्वगुणात. बरं, पदार्थ बाहेर आणि ज्ञान आत अंतकरणात. देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याला आपण अंतकरण म्हणतो. मग अंतकरण उपैत साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण? सर्पाचं ज्ञान. बरं, कोणाची उत्पत्ती अगोदर, सर्पाची का सर्प ज्ञानाची? म्हटली युगपत एकाच वेळेला. ज्या क्षणी बाहेरच्या रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम, अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्परूपी पदार्थ होतो, त्या क्षणी अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम काय होतं? सर्पाचं ज्ञान. आणि जशी दोन्ही रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न होतात तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने दोन्ही लीनही होतात, निवृत्त होतात. का? कारण सिद्धांत आहे आमचा काय? तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूवरचा सर्प कसा आहे? मिथ्या आहे, अनिर्वचनी आहे. सदसद विलक्षण अनिर्वचनी आहे. त्याचं कारण कोण? तर रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि सर्पज्ञानाचं कारण कोण? अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं विशेष स्वरूपाचं अज्ञान. म्हणजे अज्ञानच कारण आहे. पण पदार्थ असल्यामुळे बाहेरच्या तमगुणाचा परिणाम आहे, ज्ञान असल्यामुळे तो सत्वगुणाचा परिणाम आहे. असं सांगून सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्ही काय नाही? सत नाही. का? सताचा बोलायचं बाध होत नसतो आणि त्यांचा तर बाध होतो रज्जू ज्ञानाने. मग असत म्हणा, असताची प्रतीती येत नसते, त्यांची प्रतीती येते. मग सदसद म्हणा, अहो दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. काय म्हणता मग? सदसद विलक्षण अनिर्वचनीय कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. असा इथपर्यंत सर्प उत्पत्तीचा प्रकार आपल्याला कालपर्यंत सांगितला. आता काय करतात त्याच्यामध्ये पुन्हा काल मला वाटतं पाहताना 2-3 शब्द आपण समजून घेतले. पुन्हा 2 वृत्ती, 2 भाष्य, 2 ज्ञान आणि 2 सत्ता. बरोबर ना? मग बोला बघू एकदा. 2 वृत्ती कोणती? एक अंतकरण वृत्ती आणि दुसरी अविद्या वृत्ती. 2 भाष्य, साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य. 2 ज्ञान, एक खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान. आणि 2 सत्ता, एक प्रातिभाषिक सत्ता आणि दुसरी व्यावहारिक सत्ता. असा इथपर्यंतचा विचार आपण काल केला. मग आपल्याला जर रज्जूवर भासलेला सर्प असेल, रज्जूवर भासलेला सर्प, त्याचं प्रकाशन कोणी केलं? साक्षीनेच केलं. रज्जूवर भासलेल्या सर्पाचं प्रकाशन साक्षीनेच केलं. पण ते कोणतं भाष्य? ते रज्जूवर भासलेल्या सर्पाचं ज्ञान कोणतं भाष्य? साक्षी भाष्य. कोणती वृत्ती? अविद्या वृत्ती. कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. आणि कोणतं ज्ञान? ते खोटं ज्ञान, कारण भाषिक आहे ना. पण त्याच रज्जूवर जो भासला ते रज्जूचं जे ज्ञान आहे ती कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. कोणती वृत्ती? अंतकरण वृत्ती. व्यवहार दशेत कोणतं ज्ञान? ते खरं ज्ञान. का? व्यवहार दशेमध्ये बाधित होत नाही म्हणून कोणतं भाष्य? ते प्रमातृभाष्य. आणि कोणती वृत्ती? अंतकरण वृत्ती. त्यावेळेला कोणती वृत्ती म्हणायचं? अंतकरण वृत्ती. असा फरक आपण काल बघितला तो 11व्या परिच्छेदामध्ये. आणि मग कारणामध्ये 2 प्रकार पाहिले. एक साधारण कारण, दुसरं असाधारण कारण. याच्यावत कार्याला कारण ठरतं त्याला साधारण कारण म्हणतात. आणि अशी साधारण कारण किती? साधारण 9 कारण आहेत, आहे ना. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागाभाव, प्रतिबंधक अभाव. अशी 9 साधारण कारण. साधारण काय म्हणायचं? सर्वत्रच लागतात. डोळ्याची निमिषोन्मिष उघड झाप करापासून तर सृष्टीचा उत्पत्ती स्थिती प्रलयापर्यंत प्रत्येक कार्याला ती कारण लागतात म्हणून त्यांना साधारण कारण असं म्हणतात. आणि एकाच कार्याला कारण ठरतं त्याला असाधारण कारण म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पोटभेद पडतात. किती? 4. त्याने उदाहरण आपल्याला काल दिलं. घटास कोण कोण कारण असतात? दंड, चक्र, कुलाल, मृतिका, रासव, ही सगळी घटाची कारणं सांगितली. पटकन बोला आता. मग घटाचं त्यात उपादान कारण कोण? मृतिका. का बरे? कारण उपादान कारणाचं लक्षण केलं. कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते ते त्याचं उपादान कारण. म्हणून मृतिकेचा घटात प्रवेश आहे. मृतिके वाचून घटाचं अस्तित्व राहत नाही म्हणून घटाचं उपादान कारण मृतिका आहे. घटाचं निमित्त कारण
कोलाला आहे, कुंभार आहे. का बरं? माऊली म्हणतात भूमी आतनी स्वयंभ, काय घड्या गाडग्याचे निघते कोंब परिते कोलाल मतीचे गर्भ उमटले. की जसं आपण धान्य पेरलं म्हणजे ते येतं तसं काय घट येत नाही ना. घट करणारा कोण लागतो? कोलाल लागतो. कोलालाच्या मतीत असतो, मातीला तो नंतर आकार देतो. बरोबर की नाही? याचा अर्थ कुंभार हे त्याचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. बरं, कुंभाराला माती आहे, त्याला घटही करायचा, पण त्याला साहित्य लागतं की नाही? साहित्य लागतं. ते साहित्याच्या द्वारा तो कार्य करतो, घटरूपी कार्य, म्हणून ते त्याला सहकार्य कारण म्हणतात. असं कोण? दंड आहे, चक्र आहे, ती थापटणी आहे ना, हे सगळं त्याचं काय? सहकारी कारण आहे. आणि मग जे असलं तरी भागतं, नसलं तरी भागतं, त्यालाच म्हटलेलं आहे अन्यथा सिद्ध कारण, ते आहे गर्दभ. असे घटाचे किती कारण पाहिले? असाधारण कारणात 4. तसं कोण दिसले बाहेर? सर्प. आणि इकडे कोणी? सर्पाचं ज्ञान. या दोन्हीचंही उपादान कारण कोण? बाहेरची कोणती अविद्या? रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या. आणि आतली अंतकरण वृत्तीपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या कोणाला कारण आहे? सर्प. आणि सर्प ज्ञानाला कारण आहे. पण बाहेरच्या रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येतला कोणता गुण उपादान कारण आहे सर्पाला, सर्वरूपी पदार्थाला? बघा, मी एकदा पुन्हा वाक्य बोलतो, थोडंसं सावकाश बोलतो. बाहेरची रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्या आहे की नाही, ती त्रिगुणात्मक आहे की नाही, त्या त्रिगुणातला कोणता गुण सर्परूपी पदार्थाला उपादान कारण आहे? बरोबर, तमगुण सर्परूपी पदार्थाला उपादान कारण आहे. कारण त्या तमगुणाचा प्रवेश आहे, त्याच्या वाचून सर्परूपी पदार्थाची प्रतीती येणार नाही. आणि अंतकरण वृत्तीपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येतला कोणता गुण सर्प ज्ञानाला उपादान कारण आहे? सत्वगुण सर्प ज्ञानाला उपादान कारण आहे. उपादान कारण आपल्याला भेटला. निमित्त कारण कोण आहे त्या ठिकाणी? तर मंद अंधकार, हे काय तिथलं निमित्त कारण आहे ना. सहकारी कारण कोण? तर प्रमात्या ठिकाणचे भयकंपादी दोष, सहकारी कारण आहे. आणि अन्यथा सिद्ध कारण कोण? प्रमात्याची इच्छा. इच्छा असो अगर नसो, प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला का ज्ञान होणार, भ्रम होणार आहे ना. हे त्याचे काय झाली कारण. अशी काल आपण विचार थोडासा केला. आणि मग हा विचार झाल्याच्या नंतर आता शिष्य पुन्हा काय करतो? शंका घेतो. श्री गुरुदेव उत्तर देतात. शिष्य 12व्या परिच्छेदामध्ये बघा, हा गोड परिच्छेद आहे, हा झालेलाच विषय आहे, पण इथे शिष्याने शंका करत असताना थोडासा शब्दच्छल केलेला आहे. काय केला? शब्दच्छल केला. म्हणजे शब्दात तो थोडासा गुंतवण्याचा प्रयत्न करतो गुरुजीला. मी शाळेत होतो साधारण 10वीला. माझा एक मित्र होता, इस्लाम धर्मातला होता, रफिक त्याचं नाव. पहिलीपासून ते मॅट्रिकपर्यंत आम्ही सोबत शिक्षण घेतलं. नंतर मी आळंदीला आलो, तो मिस्त्री झाला, आणि मग आमचा झाला घटस्फोट झाला, वियोग झाला. अधूनमधून गेल्याच्या नंतर भेटतो तो. पण तो रफिक बोलायला लई चतुर, म्हणजे कंसात तसा धूर्तच होता त्याचा स्वभाव. तो म्हणायला लागला, एक दिवस आम्ही असं सायकलवर, आमच्या गाव एक 9 किलोमीटर अंतर, 9 नाही 3 किलोमीटर शाळेला जाण्याचं, दोघं सायकलवर निघालो. आणि बोलता बोलता त्या म्हणाला, क्या रामेश्वर? मला क्या बे रफिक, क्या साला तुम हिंदू? तो इस्लाम होता, पण मित्र असल्यामुळे तो थोडासा असं बोलायला लागला, क्या साला तुम हिंदू, आज नाते तो फिर कल नाते, और कल नाते तो फिर परसों नाते, परसों नाते कि उसके बाद नाते, ऐसा कैसा नाते तुम? मतलब ठीक है, हम तो हिंदू है, हम आज नहाते तो कल नहाते तो परसों नहाते, लेकिन तुम इस्लाम कैसा नहाते? तो बोला हम बहुत जल्दी जल्दी नहाते. बोले कैसा? जुम्मक जुम्मा जुम्मक जुम्मा जुम्मक जुम्मा, ऐसा बहुत जल्दी जल्दी नहाते हम. नाही कळालं तुम्हाला आता? जुम्मक जुम्मा म्हणजे हा शुक्रवार तर तो शुक्रवार. जुम्मा त्यांच्या भाषेत पारिभाषिक शब्द आहे त्यांचा, म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं. जुम्मक जुम्मा म्हणजे हा शुक्रवार तर तो शुक्रवार, तो शुक्रवार तर त्याच्या पुढचा शुक्रवार. मग आज आणि कल तो परसो, हे जवळ आहे का जुम्मक जुम्मा जवळ आहे? विचार करा ना, कसं जवळ काय आहे? आज ते उद्या हे जवळ आहे ना. पण तो म्हणतो हम कैसा जुम्मक जुम्मा बहुत जल्दी नहाते, आणि तुम आज नहाते तो कल नहाते तो परसों नहाते. त्याने असा अभिनय करून फसवला ना मला. आता खरंच दिसायला जरी असलं तरी असायला स्नान कोणाचं लवकर आहे? हिंदूच आहे. म्हणजे याचा अर्थ हल्ली लोक तीही जरा बरी राहायला लागली. पण मला सांगायचं काय, तो मित्र जर म्हणजे त्याने काय केला, शब्दच्छल केला, तसा हा इथं काय करतो? शब्दच्छल करतो. तो म्हणतो बघा, सत्वन विलक्षण ते काय असलं पाहिजे? बोला थोडंसं आता, असत असलं पाहिजे. आणि असत्वन विलक्षण ते सत असलं पाहिजे. तुम्ही म्हणता सत्वन विलक्षण आहे पण काय नाही? असत नाही. आणि असत्वन विलक्षण आहे पण काय नाही? सत नाही. बोल ना, तुमचं चमत्कारिक नाही.
असं काही बोलत असते, गोचल्ली जीभ लावली टाळ्याला, काही पण सतवन विलक्षण ते असतच असतं आणि असतवन विलक्षण ते सतच असतं. तुम्ही म्हणता सतवन विलक्षण आहे पण असत नाही ना, असतवन विलक्षण आहे पण सत नाही, हे तुमचं बोलणं जरा चमत्कारिक आहे. म्हणून जर सतवन विलक्षण म्हणलं तर काय म्हणा, असत तरी म्हणा, आणि असतवन विलक्षण म्हणायचं असेल तर सत तरी म्हणा. सतवन विलक्षण आहे पण असत नाही ना, असतवन विलक्षण आहे पण सत नाही, असं कसं होईल? अरे आमचा शत्रू नाही, मग बोला बोला एकदा, आता झालेलं आहे, मित्र आहे आणि आमचा मित्र नाही बरं का, मग शत्रू आहे. समोर दिसणारा आता सध्याला ना, आता अंधार नाही मग प्रकाश आहे, आणि आता प्रकाश नाही बरं मग अंधार आहे. म्हणजे अंधार नसेल तर काय असेल, प्रकाश असेल, प्रकाश नसेल तर अंधार असेल, शत्रू नाही तर मित्र असेल, मित्र नाही तर शत्रू असेल. समोर दिसते स्त्री नाही मग पुरुष आहे, पुरुष नसेल स्त्री आहे. तुम्ही म्हणता आणि तुम्ही काय बोलता, मग सत नाही तर काय असत आहे, असत नाही तर काय सत आहे. अहो पण सत नाही तर ते असतच असतं ना, असत नाही ते सतच असतं. व्यवहारात बघा ना, स्त्री नाही तर पुरुष तरी असेल, पुरुष नाही तर स्त्री तर असेल, शत्रू नाही तर मित्र तरी असेल, मित्र नाही तर शत्रू तरी असेल, अंधार नाही तर प्रकाश तरी असेल, प्रकाश नाही तर अंधार तरी असेल. आणि तुम्ही म्हणता अंधार नाही पण काही नाही, प्रकाश नाही, प्रकाश नाही पण काही नाही, अंधार नाही, असं कुठं असू शकतं? काय असत नाही? काय बोला ना तुम्ही, असतं ना. वा, काय असतं? सायंकाळ असते ना, सांज वेळ आहे, त्यावेळेला अंधार आहे का? नाही. म्हणू शकतो का आपण अंधार आहे, घडत अंधकार आहे म्हणू शकतो? नाही. मग स्पष्ट प्रकाश आहे का? नाही. मग तिसरा प्रकार नाही का? आहे ना, सांजवेळ तिसरा प्रकार आहे, हे याला मान्य नाही. हा आमचा शत्रू नाही मग मित्र आहे, मित्र नाही मग शत्रू आहे. शत्रू मित्र त्याच्या पलीकडे दुसरा नसतोच का? असतो ना. कोण असतो? उदासीन असतो. एखादा उदासीन पुरुष असतो, तो कोणाचा शत्रू नाही, कोणाचा मित्रही नाही, आहे ना. त्याला अजात शत्रू म्हणतात. आपल्या मारुती बाबाला म्हणत नाही का अजात शत्रू, आहे ना. ते कोणाचे शत्रू नाही, कोणाचे मित्र नाही, येईल त्याचं घर राहील, आहे ना. म्हणजे आरसा कसा असतो, आरशासमोर उभा राहिला तर आरसा सगळा मध्ये घेतो आणि गेला का सगळा काढून टाकतो. मग आरसा कोणाचा शत्रू आहे, कोणाचा मित्र आहे? कुणाच नाही. जो जसा त्याला तो तसा. एखादा उदासीन पुरुष असतो, त्याचं कोणा कंचित पक्ष न आश्रय, तो कोणत्याच पक्षाचा आश्रय करत नाही, शत्रूचाही नाही आणि मित्राचं नाही. सहजासहजी उदासीन माणसाला राहता येत नाही. मनुष्य कुठल्या ना कुठल्या पक्षाचा आश्रय करतोच करतो. मागे एकदा आपण बोललो होतो, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोघांचा सामना आहे क्रिकेटचा, आणि आपण बसलेलो आहे सहज, लाईव्ह पाहतो म्हणा किंवा ऑनलाईन पाहतो किंवा ऑफलाईन पाहतो. आणि मग तो पाहत असताना आता कोणता देशी विजयी व्हावा वाटतं आपल्याला? बघा, लगेच बोलून घ्या तुम्ही ऑस्ट्रेलिया. त्याने काय घोडं मारलं का पाकिस्तानने आपलं? काय बरं, ऑस्ट्रेलिया जिंकला तर 4 पैसे आपल्याला देणार आहे का? आणि पाकिस्तान हारला तरी आपलं काही होणार आहे का? पण तरी सुद्धा लगेच आला ना आपल्या सगळ्याच्या मुखातून ऑस्ट्रेलिया. म्हणजे काय केलं आपण? कुठल्या तरी पक्षाचा आश्रय केला. सहजासहजी मनुष्याला उदास राहताच येत नाही, आणि उदासीन राहतो तो मॅच पाहतच नाही, तो कशाला त्याच्या भानगडीत पडेल, तो आपलं चिंतन करेल, आहे ना. म्हणजे उदासीन मनुष्याला सहजासहजी राहता येत नाही. कुठल्या तरी पक्षाचा मनुष्य आश्रय करतोच. म्हणून वाटतं की कुठला तरी पक्ष असला पाहिजे, पण तसं नसतं. शत्रू नाही तर मित्रही असतो, मित्र नाही तर शत्रू असतो, पण असं नाही, उदास असतो. तो आमचा शत्रूही नाही ना आमचा मित्रही नाही. उदास तिसरा पक्ष ऐकले. स्त्री नाही, पुरुष नाही. आता जे तृतीयपंथी असतात, टोल नाक्यावर टाळ्या वाजवून ते काय करतात? आपल्याकडून पैसे उकळतात, आहे ना. मग अशा वेळेला त्यांना आपल्याला स्त्री म्हणता येतं का पुरुष म्हणता येतं? सांगा बघू. दोन्ही म्हणता येत नाही. मग तिसरा पक्ष नाही का? अहो आहे ना, तिसराही पक्ष आहे. तसं सतवन विलक्षण काय असलं पाहिजे याला वाटतं? असतच असलं पाहिजे. असतवन विलक्षण सतच असलं पाहिजे. आणि तिसरं आहे ना, सतवन विलक्षण आहे ना, पण हे त्याला मान्य नाही. तर गुरुदेव ते मान्य करायला भाग पाडतात म्हणजे आहे ते सांगतात. गुरुदेव काय नाही ते सिद्धांत त्याच्या मस्तिष्कावर बांधतात, लादतात असं मात्र बिलकुल नाही. अशा पद्धतीची शंका आहे. म्हणजे तो काय करतो, थोडक्यात म्हटलं आपण शब्दच्छल करतो. ते शंका आपण पाहू, उत्तराचा भाव पाहून उत्तर देखील वाचून घेऊ. बघा काय बोलतो, 12वा परिच्छेद, अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका व समाधान. म्हणजे तो काय म्हणतो, ते भक्तराज अर्जुन बोलतात, व्यामी श्रेणे वाक्येन बुद्धिमोह यशेव मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. अर्जुन देवाला म्हणतात, व्यामी श्रेणे वाक्येन बुद्धी मोह यशेव मे. तेव्हा माझ्या बुद्धीला भुरळ पडेल, मोह पडेल, असं काय बोलतोस रे? कुठलं तरी एक पक्ष तू बोल ना. हतवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा भोक्ष्यसि महिम तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चया. मेला तर म्हणजे युद्ध वीर गतीला प्राप्त झाला, स्वर्गाचं राज्य भोगशील. आणि विजय झाला, पृथ्वीचं राज्य भोगशील. विजय झाला हे झाला, जर तर नको बोलू, माझा विजय होईल का पराजय होईल ते सांग ना. असं काय बोलतो, हे झालं तर ते झालं तर. व्यामी श्रेणे वाक्येन बुद्धी मोह यशिव मे तद एकम वद निश्चिते येन श्रेयो हमप्नुयाम. एक निश्चित सांग, मी युद्ध करू का नको करू, काहीतरी निश्चित सांग. म्हणजे काय ऐसे द्वयर्थ हे बोलता,
आम्हा नेणतयाच्या चित्ता. हे दुटप्पी बोलले तर आमच्या नेणत्याच्या चित्ताला भुरळ पडेल, आमचं भ्रम जाईल का भ्रम वाढेल? भ्रम वाढेल. मग तुम्ही काय म्हणता सत्वन विलक्षण आहे पण असत नाही, असत्वन विलक्षण आहे पण सत नाही. सत्वन विलक्षण ते काय असतं? असत असतं. असत्वन विलक्षण ते सत असतं. तुम्ही म्हणता सत्वन विलक्षण आहे पण असत नाही आणि असत्वन विलक्षण आहे पण सत नाही. मग असे दोन्ही अर्थ बोलता. हे दुटुपी बोलायचं काम नाही. म्हणजे इकडल्या बोटाचं थुंकी इकडल्या बोटावर फिरवणं असं तुम्ही वेदांती लोक करतात. असं बोलणं बरं नव्हे. असं कोण बोलतो? हा शिष्य. बघा काय वाटलं तर बोला. अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता रजत व त्याचे ज्ञान म्हणजे शुक्तीवर भासणारं रजत आणि त्याचं आपल्याला ज्ञान, रजेवर भासणारं सर्प आणि त्याचं ज्ञान, स्थानवर भासणारं पुरुष त्याचं ज्ञान, हे झाले दृष्टांत. कोणत्या वादाचे? विवर्तवादाचे. कोणत्या वादाचे? विवर्तवादाचे. आणि मग सिद्धांतामध्ये आत्म्याच ठिकाणी अहंकारादी बंद आणि त्याचं ज्ञान, आणि पुन्हा समष्टीदृष्ट्या ब्रह्म आणि ब्रह्मावर दिसणारं जगत आणि त्याचं ज्ञान. हे तुम्ही त्याला काय म्हणत नाही? सत म्हणत नाही. मग असत म्हणा ते म्हणत नाही, आहे ना. आणि मग असत म्हणत नाही, मग सत म्हणा ते म्हणत नाही. मग सत्वन विलक्षण असत आहे का? तुम्ही म्हणता नाही सत्वन विलक्षण आहे पण असत नाही. आणि असत्वन विलक्षण सत आहे का? नाही म्हणले असत्वन विलक्षण आहे पण सत नाही. असं तुमचं बोलणं बरोबर नाही असं कोणाला वाटतं? शिष्याला वाटतं, पूर्व पक्षाला वाटतं. बघा काय बोलतो. हे पंक्ती खूप मजेदार आहे. थोडंसं म्हणजे झालेलाच विषय पण तो शब्दच्छल करून आपल्याला कसा तो गंडवतो. म्हणजे एक प्रकारचा तो कसं गुरुजीला अभिभूत करण्याचा प्रयत्न करतो, तो भाव इथं खूप छान आहे. महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता रजत व त्याचे ज्ञान हे सत्तासत्वन विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे आपण म्हणता. परंतु ते मला अजून काय वाटत नाही? पटत नाही. अजून काही मला ते पटलेलं नाही. मला ते कसंच वाटतं. का बरे? कारण सांगतो. नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी का पटत नाही त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. कारण असं आहे की सत्वन विलक्षण ते काय असलं पाहिजे? आहे ना, असतच म्हटले पाहिजे. आणि असत्वन विलक्षण ते सतच म्हटले पाहिजे. पण आपण तसं म्हणता का? नाही. आपण म्हणता सत्वन विलक्षण आहे पण असत नाही, असत्वन विलक्षण आहे पण सत नाही. हे म्हणणे कसे आहे? चमत्कारिक दिसते. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणून तुम्ही असं चमत्कारिक बोलायला लागला की काय? आम्हाला फसवता की काय? असा कोण बोलतो? हा शिष्य बोलतो. कोण तो? कोणता दृष्टी? तत्वदृष्टी. कोणता दृष्टी? तत्वदृष्टी. चमत्कारिक दिसते. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ नेमका काय आहे ते पुन्हा एकदा कृपा करून सांगा. तुम्ही तर मागे सांगितलेलाच आहे पण पुन्हा एकदा. कारण माझं मत काय आहे? सत्वन विलक्षण ते असत असतं, असत्वन विलक्षण ते सत असतं. तुम्ही म्हणता सत्वन विलक्षण आहे पण असत नाही, असत्वन विलक्षण आहे पण सत नाही. हे तुमचं बोलणं कसं नाही? योग्य नाही. मग कसं आहे? चमत्कारिक आहे. आणि मग ते आम्ही नमस्कार करावं म्हणून आमच्या समोर असा शब्द छल करता की काय तुम्ही? असं कोण बोलतो? हा शिष्य. पण खरं सांगा, नको ते सिद्धांत शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून गुरुदेवाला त्याच्याकडनं काही दक्षिणा मिळवायची का? त्याच्याकडनं काही त्याचं काही आहे ना, काही अपेक्षा आहे का त्यांना? का आहे सत्य ते सांगतात, सत्य ते सांगतात. म्हणजे गुरुदेव त्याच्या उद्धाराकरता बोलतात आणि तो गुरुजीच्याच मस्त्यावर हात ठेवायला निघाला. म्हणजे थोडक्यात ही शंका कोणासारखी? कोणत्या असुरासारखी? भस्मासुरासारखी, आहे ना. पण चला तसं गुरुदेव म्हणत नाही. गुरुदेव काय बोलतात बघा. श्री गुरु सांगतो ऐक. आता इकडे माझ्याकडे बघा 2 मिनिटं हे उत्तर ऐकण्याऐवजी. हे किती बोट आहेत? 4 बोट आहेत. सत, सत्वन विलक्षण, आहे ना. असत, असत्वन विलक्षण. हे कोण? सत, असत, सत्वन विलक्षण आणि असत्वन विलक्षण. मग याला काय वाटतं? सत्वन विलक्षण ते काय असलं पाहिजे? असत. असत्वन विलक्षण ते सत. गुरुदेव म्हणतात सत्वन विलक्षण आहे ना. सत्वन विलक्षण आहे, सत्वन विलक्षण आहे पण काही नाही असत नाही. आणि असत्वन विलक्षण आहे पण काही नाही सत नाही. मग हे बोलणं त्याला काय वाटतं? चमत्कारिक. पण गुरुदेव म्हणतात मुळात आम्ही सत कशाला म्हणतो आणि असत कशाला म्हणतो हे तुझ्या लक्षात आलं. आमचं बोलणं चमत्कारिक वाटणारच नाही पण आमच्या बोलण्यातली मागची शब्दशक्ती तुला कळाली नाही म्हणून हा तुझा गोंधळ झालेला आहे. तो म्हटलं मग ठीक आहे, सांगा तुम्ही सत कशाला म्हणतात. आता हे थोडंसं गायब करा. हे 2 आहे, यांना काय नाव दिले आपण? सत, असत. वेदांत मतामध्ये सत कशाला म्हणतात तुम्हीच एकदा बोला सगळ्यांनी. कशाला सत म्हणतात? आपलं ठरलं ना सत कशाला म्हणायचं? ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही त्याला काय म्हणतात? सत. सच्चेत न बाध्यत. ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सत. ज्याची नुसती प्रतीती येते आणि बाध होतो त्याला काय म्हणता येणार नाही? आपल्याला काय म्हणता येणार नाही? सत म्हणता येणार नाही. त्याचा काय म्हणता येणार नाही? सत म्हणता येणार नाही. कारण तिन्ही काळात ज्याचा बाध होत नाही त्यालाच काय म्हणतो आपण?
बघा बरं का, थोडेसे पंक्तीकडे बघूच नका 2 मिनिटं, थोडंसं इकडे बघा, मग तो अर्थ आपल्याला सहज लक्षात येईल. आपलं ठरलेलं आहे सत कशाला म्हणायचं, ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही त्याला म्हणायचं सच्चेत न बाध्यत. पण ज्याचा बाद होतो त्याला आपण असत म्हणतो का, नाही. मग तो कशाहून विलक्षण झाला, सतहून विलक्षण. बरं, आता असत कशाला म्हणायचं ठरलेलं आपलं, असत कशाला म्हणायचं ठरलेलं आहे, ज्याची प्रतीतीच येत नाही, असच्चेत न प्रतीयेत. हेच गोंधळ होतं, म्हणून तर त्याला चमत्कार वाटतो. पण तो चमत्कार बिलकुल नाही, गुरुदेव आहे तसं सांगतात. आता बोला, सत कशाला म्हणतो, ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही त्याला आपण सत म्हणतो, आणि ज्याचा बाद होतो त्याला काय म्हणत नाही, हे दुसरं बोट, असत म्हणत नाही. ज्याचा बाद होतो त्याला असत म्हणत नाही, त्याला सताहून विलक्षण म्हणतो. आणि असत कशाला म्हणतो माऊली, आपण असत कशाला म्हणतो, थोडं सावध राहा फक्त. असत कशाला म्हणतो, ज्याची तिन्ही कालात प्रतीतीच येत नाही त्याला काय म्हणतो आपण, असत. बोलायचा असच्चेत, हे 2 वाक्य म्हणून पाठ करून घ्या एकदा. सच्चेत न बाध्यत, सच्चेत न बाध्यत, आणि असच्चेत न प्रतीयत, असच्चेत न प्रतीयत, असच्चेत न प्रतीयत, सच्चेत न बाध्यत, सच्चेत न बाध्यत, असच्चेत न प्रतीयत, असच्चेत न प्रतीयत, सच्चेत न बाध्यत, न बाध्यत तत् सत, आणि न प्रतीयत तत् असत. जे कधी प्रतीतीलाच येत नाही ते असत, आणि ज्याचा कधी बादच होत नाही ते सत ठरला. असत काय मग, ज्याचा कधीच बाद होत नाही, आणि ज्याचा बाद होतो त्याला काय म्हणत नाही आम्ही, असत म्हणत नाही, मग त्याला काय म्हणतो, सतहून विलक्षण. आणि असच्चेत न प्रतीयत, ज्याची कधी प्रतीतीच येत नाही त्याला काय म्हणतो आम्ही, असत असं म्हणतो. आणि ज्याची प्रतीती येते म्हणून त्याला काय म्हणत नाही, सत म्हणत नाही, मग असतहून विलक्षण. आता बोला, रज्जूवरचा सर्प सतात बसला असता कधी, छान, सच्चेत न बाध्यत, त्याचा बादच झाला नसता तर, पण त्याचा बाद होतो कशाने, रज्जू ज्ञानाने त्याचा बाद होतो, म्हणून तो सतात बसतो का, मग त्याला सत म्हणता येईल का. तो सतात बसला तर आम्ही त्याला म्हणू ना सत, सतात बसला तर आम्ही त्याला काय म्हणू, सत म्हणू. पण सत आम्ही कशाला म्हणतो, बोला बोला बोला, ठप्प होऊ नका. ज्याचा बादच होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो, याचा बाद होतो म्हणून याला काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. म्हणजे मग असत म्हणा ना तुम्ही, त्याला सतावून विलक्षण म्हणताना मग काय म्हटलं पाहिजे, बाद होतो म्हणून कशात बसत नाही, सतात बसत नाही, म्हणजे सतावून काय झाला तो विलक्षण. सतावून विलक्षण काय असतं, असत. मग त्याला असत म्हणा ना, कोणाला, रज्जूवरच्या सर्पाला. म्हटले नाही म्हणता येत, कारण आम्ही असत त्याला म्हणतो, असच्चेत न प्रतीयत, ज्याची प्रतीतीच येत नाही त्याला काय म्हणतो आम्ही, असत. याची काय होते, प्रतीती येते, म्हणून काय म्हणता येत नाही याला, असत म्हणता येते. कारण प्रतीती आलीच नसती तर काय म्हणलं असतं आम्ही त्याला, असत. प्रत्येक जण म्हणतो मी सर्प पाहला, मला सर्प दिसला, म्हणतो की नाही. मग प्रतीती येते की नाही, प्रतीती येते म्हणून त्याला काय म्हणता येत नाही, असत म्हणता येते. कारण असताच्या लक्षणात बसला असतं तर त्याला आम्ही असत म्हटलं असतो. त्याला सतावून विलक्षण म्हणतो कारण सताचा बाद होत नसतो याचा होतो. सतावून विलक्षण म्हणतो त्याला आम्ही सत नाही म्हणत कारण सताचा बाद होत नसतो याचा होतो. पण तुला काय वाटतं, सतावून विलक्षण ते काय असलं पाहिजे, असत असलं पाहिजे. पण असत त्याला कधी म्हटलं असतो, त्याची प्रतीतीच आली नसती तर. पण त्याची प्रतीती येते म्हणून तो कशात बसत नाही, असतात बसत नाही. मग तो असतात बसतो का सतात बसतो, दोन्हीच बसत नाही. अपक्ष उमेदवार आहे तो, आहे ना, म्हणजे अपेक्षे मनसे येतो आहे ना, तो बीजेपी मध्येही नाही आणि शिवसेनेमध्येही नाही आहे ना, अपक्ष आहे. तसा हा सततही नाही आणि असतही नाही. सतत कधी असता तो, बाद झाला नसता तर. असतात कधी असता तो, प्रतीती आली नसती तर. याची प्रतीती येते म्हणून कशात नाही, असतत नाही. बाद होतो म्हणून सतत नाही. मग सतावून विलक्षण तो असत असला पाहिजे असं तुझं म्हणणं आम्ही मान्य केलं असतं कधी, छान. त्याची प्रतीतीच आली नसती तर तो असतून विलक्षण आहे म्हणून सत म्हणा असं आम्ही तुझं मान्य केलं असतं कधी, त्याचा बाद झाला नसता तर. पण हा याचा बाद होतो याचा अर्थ आकाशाहून विलक्षण आहे, सतावून विलक्षण आहे असं तर नाही काय. ज्याचा बाद होतो त्या अर्थी हा सतावून विलक्षण, कारण सताचा बाद होत नसतो आणि याचा होतो. अहो पण मग असत म्हणा ना, अरे म्हटलं असतो ना, पण बसत नाही ना कशात, असताच्या लक्षणात. कारण असत आमचं ठरलेलं आहे, असत चेत न प्रतीयेत, आणि त्याची काय होते, प्रतीती येते म्हणून तो कशाहून विलक्षण आहे, प्रतीती येते म्हणून कशाहून विलक्षण आहे, असतून विलक्षण आहे. आणि बाद होतो म्हणून सतून विलक्षण आहे. मग हा सतून विलक्षण आहे का असतून विलक्षण आहे का, दोघांहून विलक्षण आहे, दोघांहून विलक्षण. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा असं म्हटलंय. दोन्ही विलक्षण आहे. सततही बसत नाही, असततही बसत नाही. कारण सतात बसत नाही म्हणून सतून विलक्षण आहे, पण काही नाही असत नाही. का बरं, असताची प्रतीती येत नसते, याची येते. म्हणून हा असतून विलक्षण आहे पण काही नाही
सत नाही, कारण सताचा बाध होत नसतो याचा होतो, म्हणून हा कशाहून विलक्षण, सता सताहून विलक्षण. आणि सता सताहून विलक्षण दोन विरोधी धर्म झाले, एका अधिकरणात एका वेळेला राहतात का? राहत नाही. आणि राहत असेल तर तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे. मग आहेच ना कोण मिथ्या, कोण? रज्जूवरचा सर्प, स्थानवरचा पुरुष, तसं ब्रह्मावरचं जगत. म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव ना परा, असा सिद्धांत प्रतिपादन करणारी ख्याती तिचं नाव. अनिर्वचनीय ख्याती. ही ख्याती विख्यात का ख्यात? विख्यात आहे ना, विशेष रूपाने प्रसिद्ध आहे. म्हणून आणि कोणी विख्यात केली? शंकराचार्याने केली, पुन्हा व्यासदेवाने केली, पुन्हा माऊलीने केली, त्याच्यानंतर स्वानंद सकुनाशी सद्गुरू चौक महाराजांनी केली. कारण ती नसती तर आपल्याला कधी कळाली असती? संस्थेत प्रवेश केला म्हणूनच आपण या ख्यातीचा विचार करायला लागलो ना. नाही तर या ख्याती वाचून आपलं काही अडलं होतं का? या ख्याती वाचून आपल्याला झोप येत नाही का? या ख्याती वाचून आपल्याला जेवण जात नाही का? या ख्याती वाचून आपल्याला काही होत नाही? सगळं काही होतं. पण ही ख्याती पाहायला का प्रवृत्त झालो? जोग महाराजांनी विख्यात केली, भक्ती केली. नाममणे यांनी तारले पतीत, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. आणि या भक्तीत आमची भक्ती सुद्धा कशी आहे? मग सतासतन विलक्षण अनिर्वचनीय आहे. तुम्ही म्हणाल कशी? कारण सामान्य लोक ज्याला सत म्हणतात तशी ती आहे का? सामान्य लोक ज्याला असत म्हणतात तशी ती आहे का? ती भगवत कृपा झाल्याशिवाय कळते का? आहे ना. आमचं सगळं अनिर्वचनीय आहे. पण अनिर्वचनीय म्हणजे चमत्कारिक नाही, वस्तुस्थिती आहे. ठीक ना. अशा पद्धतीने सर्प कोणाहून विलक्षण? सतासताहून विलक्षण आहे ना. आणि तेच आता इथे सांगतात. मग आमचं बोलणं चमत्कारिक आहे कसं का? बोला. आम्ही त्याला सत म्हटलं असतो की नाही सांगा? पण आम्ही त्याला सत म्हणलो असतो कधी? त्याचा बाद झाला नसता तर आम्ही आनंदाने त्याला सत म्हणून डोक्यावर घेतलं असतं. बरं जाऊ दे, सताहून विलक्षण तर आम्ही असतही म्हटलं असतो की नाही? म्हटलं असतं. पण कधी म्हटलं असतो? त्याची प्रतीतीच आली नसती तर. याची प्रतीती येते, हा रूपवान आहे म्हणून कशात बसत नाही? हा असतात बसत नाही. याचा बाद होतो आहे ना, म्हणून आकाशात बसत नाही, सतात बसत नाही. बाद होतो म्हणून सतात बसत नाही, प्रतीती येते म्हणून असतात बसत नाही. असा सता असतात न बसणारा सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय कोण? रज्जूवरचा सर्प आहे ना. तसं अनिर्वचनीय सिद्धांतात कोण? दिसणारं जगत आहे ना. आणि अनिर्वाच्य कोण? अधिष्ठान ब्रह्म. ठीक ना. असा पद्धतीचा विषय आहे. आता थोडंसं बघा, सरळच आहे आता. म्हणजे हा शब्द चल करतो त्यामुळे आपल्याला वाटतं का असं नाही तर असं असलं पाहिजे, असं नाही तर असं असलं पाहिजे. म्हणजे रात्र नाही तर दिवस, दिवस नाही तर रात्र असलं पाहिजे. अरे बाबा नाही, एक वेळ आहे, एक प्रकार आहे सायंकाळ. शत्रू नाही तर मित्र, मित्र नाही तर शत्रू असला पाहिजे असं नाही, एक प्रकार आहे उदासीन. तसं सताहून विलक्षण ते असत असलं पाहिजे, असताहून विलक्षण ते सत असलं पाहिजे असं नाही आहे. हो, आणि सताहून विलक्षण एका वाक्यात बोला मग अनिर्वचनीय आहे की नाही. त्याचं निर्वचन करता येत नाही. कशात निर्वचन करता येत नाही? सततही निर्वचन त्याचं करता येत नाही आणि असततही करता येत नाही. सतत त्याचं निर्वचन तेव्हा करता येईल जेव्हा त्याचा बाध होणार नाही. असतत निर्वचन त्याचं तेव्हा करता येईल जेव्हा त्याची प्रतीती येणार नाही. पण हा सर्प वेडा आहे, याची काय येते? प्रतीती येते, म्हणून आकाशात बसत नाही, असतात बसत नाही. आणि हा पुन्हाच वेडा आहे, याचे सतत निरूपण करता येत नाही कारण याचा बाध होतो. याचा बाध होतो म्हणून हा याच्यात बसत नाही, सतत बसत नाही. आणि याची प्रतीती येते म्हणून असतत बसत नाही. हा वेडा दोन्हीकडे इधर ना उधर, बीच में अधर असं आहे. आणि मग त्याला काय करणार? आम्हाला कोणत्याच ख्यातीचा आधार त्याला देता येत नाही, म्हणून आम्ही त्याला दिला आधार कोणता? अनिर्वचनीय ख्याती. ठीक ना. असं बोलतात. बघा, श्री गुरु सांगतो ऐक. तू समजतोस त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. तू समजतोस. तू काय समजतो? शत्रूच्या विरुद्ध मित्र, मित्राच्या विरुद्ध शत्रू. पण हा तिसरा प्रकार आहे कोणता? उदासीन. तू समजतो रात्रीच्या विरुद्ध दिवस आणि दिवसाच्या विरुद्ध रात्र, हा तिसराच प्रकार आहे सायंकाळ. तू समजतो सताहून विलक्षण असताहून विलक्षण सत, हा तिसराच प्रकार आहे सताहून विलक्षण. ते सांगतात बघा. अरे बाबा, ज्याची कालत्रयी बाध होत नाही त्यालाच आम्ही काय म्हणतो? सत. म्हणून आपण संस्कृत वाक्य बोललो सच्चेत. इतकं लगेच फ्यूज उडायले, काही म्हणतात काही बोलत नाही. इतके लवकर असं आता सांगा बरं, इथून उठल्याच्या नंतर मग उद्या कसं सांगणार? सच्चेत सर्वांनी बोललं पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलले ना. आता तुम्ही गप्प बसले पुन्हा. सच्चेत न बाध्येत, असं एवढं वाक्य करायला काय अवघड आहे? सच्चेत न बाध्येत. तेवढ्याच वेळेला वाटलंच हातावर आपलं ते नोट करून घ्यायचं, त्याला आम्ही असंच करायचं. पण ते सच्चेत न बाध्येत एकदा विसरायचं नाही. आणि असच्चेत न प्रतीयेत, एवढं एकदम सरळ आहे ना. त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम, सत्यत्वम बाध राहित्यम, एवढं लांबलंच मोठ्या मोठ्या व्याख्या हे करण्यापेक्षा सच्चेत न बाध्येत, असच्चेत न प्रतीयेत, न बाध्येत न प्रतीयेत, एवढंच आहे ना. चेत तर दोन्हीकडे आहे, सत आणि असच्चेत आहे ना. सच्चेत न बाध्येत, असच्चेत न प्रतीयेत. आता बघा,
ज्याची कालत्रय बाद होत नाही. कालत्रय म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ, बरोबर ना. कालत्रय म्हणजे तिन्ही कालात, म्हणजे कोणते मग ते भूत भविष्य वर्तमान, हा असं पटकन बोलायचं ना. होऊन गेलेला काळ, भूतकाळ, पुढे आगामी येणारा भविष्यकाळ, आणि आपण अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करतोय सध्याला वर्तमान काळ. मग वर्तमान काळात सत कधी ठरेल सर्प? वर्तमान हा ज्याचा बाद झाला नाही तर, कधी बाद झाला नाही तर तिन्ही कालात बाद झाला नाही तर तो काय ठरेल? सत्य ठरेल. असं बघा, ज्याची कालत्रय बाद होत नाही त्यालाच आम्ही सत असे म्हणतो, आणि ज्याचा बाद होतो त्याला आम्ही असत न म्हणता. आलं का? मग त्याला काय वाटतं? सत्वन विलक्षण ते असत असलं पाहिजे, म्हणून इथे शब्द बघा. पण तो शब्द म्हणजे ज्याचा बघा शब्द बघा, ज्याचा कालत्रय बाद होत नाही त्यालाच आम्ही सत असे म्हणतो, आणि ज्याचा बाद होतो त्याला आम्ही असत असे न म्हणता फक्त सताहून विलक्षण म्हणतो. म्हणून याचा बाद होतो म्हणून हा काय नाही, बाद होतो म्हणून हा काय नाही, सत नाही. पण बाद होतो म्हणजे सताचा बाद होत नसतो ना. याचा बाद होत नाही म्हणून सत नाही, पण काय नाही, असत आहे असं नाही. कारण असताची प्रतीती येत नसते. मग असताची प्रतीती येत नसते आणि याची येते म्हणून हा काय नाही, असत नाही. पण असतून विलक्षण आहे म्हणजे असतून विलक्षण आहे म्हणजे सत नाही. पुन्हा पुन्हा आता गोल गोल द्यायचं रे पुन्हा. हा याचा हे बघा, सताचा काय होत नसतो, बाद होत नसतो, आणि याचा काय होतो, बाद होतो. म्हणून याला काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. ठीक ना, सत म्हणता येत नाही. पण सत म्हणता येत नाही म्हणजे सताहून काय झाला, विलक्षण झाला. सताहून विलक्षण झाला पण काय नाही, असत नाही. का नाही असत? असताची प्रतीती येत नसते, याची येते. मग असताची प्रतीती येत नसते याची येते, म्हणून अर्थात कोणाहून विलक्षण झाला, असतून विलक्षण झाला. पण असतून विलक्षण आहे म्हणा मग सत, पण काही नाही, सत नाही. कारण सताचा बाद होत नसतो, याचा होतो. एवढंच म्हणजे सरळ वाक्य एवढंच आहे का, सताचा बाद होत नसतो याचा होतो म्हणून असतून विलक्षण आहे. असताची प्रतीती येत नसते याची येते म्हणून असतून विलक्षण आहे. पण असतून विलक्षण असून सत का नाही, तर सताचा बाद होत नसतो याचा होतो म्हणून. आणि असतून विलक्षण आहे, सताहून विलक्षण आहे पण असत का नाही, असताची प्रतीती येत नसते याची येते म्हणून. म्हणून हा सताहून म्हणजे ज्याचा बाद होत नसतो त्याला सत म्हणतात. याचा बाद होतो म्हणून याला काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. पण मग त्याला लगेच वाटून जातं सताहून काय आहे झाला, विलक्षण, मग काय म्हणा, असत म्हणा. पण असत आम्ही म्हणला असतो, हा सताहून विलक्षण आहे का, सताचा बाद होत नसतो याचा होतो. पण जरी हा सताहून विलक्षण असला तरी काय नाही, असत नाही. कारण असताची प्रतीती येत नाही याची येते म्हणून हा काय आहे, असताहून विलक्षण आहे. बरोबर. चला, असत कशाला म्हणता तुम्ही, ज्याच्या असचेत न प्रतीत, ज्याची प्रतीतीच येत नाही त्याला काय म्हणता, असत. याला असत म्हणता म्हणू शकता का, नाही. काय याची प्रतीती येते. मग याचा अर्थ आकाशाहून विलक्षण झाला, असतून. अहो पण असतून विलक्षण ते काय असतं, सत असतं. पण असं नाही का, आता का, हा याचा बाद होतो म्हणून आकाशाहून विलक्षण आहे, सताहून. ठीक ना. फक्त ते शब्दच फिरवलेले. मग म्हणून म्हटलं ना, हे शब्द छल केलेला आहे. उत्तर अगदी सोपं आहे, डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे बस. बाबाचं वाक्य आहे, डॉक्टर बाबाचं आहे ना. एवढं करून काय केलंय, काही नाही. डोंगर पोखरला आणि उंदीरच काढला. पण मग तो उंदीर जरी काढला तर ते उंदराने बेजार केलं ना, अख्ख्या कोठाराला काय केलं, मोकळं करायला ना त्याने. असा प्रकार आहे, बाकी काही नाही. ठीक ना. बघा आता शब्द बघा फक्त, म्हणजे शब्द आपल्याला स्पष्ट कळाले म्हणजे झालं. सांगतो ऐक, तू समजतो त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. ज्याची कालत्रय बाद होत नाही त्यालाच आम्ही सत असे म्हणतो, आणि ज्याचा बाद होतो त्याला आम्ही असत असे न म्हणता फक्त सताहून विलक्षण म्हणतो. मग म्हणजे बाद होतो म्हणून काय नाही, हा नाही. इकडं बोलायचं आता, इकडलं असत नाही मग काय आहे, असताहून विलक्षण आहे. आणि प्रतीती येते म्हणून काय नाही, इकडे यायचं, सत नाही मग काय आहे, सताहून विलक्षण आहे. ठीक ना. असं बघा आता, वंद्यापुत्राप्रमाणे स्वरूप येण्यास आम्ही काय म्हणतो, असत म्हणतो. वंद्यापुत्राला स्वरूप आहे का, रूप आहे का, नाही. आणि या सर्पाला काय आहे, रूप आहे म्हणून काय नाही, असत नाही. केवळ स्वरूपवाना सत न म्हणता फक्त असताहून विलक्षण असे म्हणतो. हा रूपवान आहे ना म्हणून आम्ही याला काय म्हणणार नाही, सत म्हणता येणार नाही. तर हा काय, असताहून विलक्षण आहे. आणि याचा बाद होतो म्हणून हा असत नाही, तर सताहून विलक्षण आहे. मग सर्पही रज्जू ज्ञानाने बाधित आहे म्हणून सताहून विलक्षण. आलं का. आणि ही सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहेत, म्हणजे दोन्हीहून विलक्षण आहे. बाद होतो म्हणून सताहून, आणि प्रतीती येते म्हणून सताहून. असा सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. आता हो म्हणले, पण एवढा हा गोंधळ झाला आमचा
आहे ना. मग तुम्ही काय करा, गोंधळ नका करू, आम्हाला स्पष्ट सांगा टळटळीत. तर त्याला म्हटले रूपवान बाद योग्य म्हणून तो सतासतून विलक्षण. सरळ एका वाक्यात. आता काय, रूपवान बाद योग्य म्हणून सतासतून विलक्षण. रूपवान आहे म्हणून तो कशाहून विलक्षण आहे, असताहून विलक्षण आहे. कारण असताला रूप नसतं आणि याला रूप आहे. आणि बाद योग्य आहे म्हणून सताहून विलक्षण, कारण सताचा बाद होत नसतो आणि याचा होतो. ठीक ना. रूपवान बाद योग्य असा जो पदार्थ असतो त्याला कंसात म्हणतात मिथ्या, आणि त्यालाच पारिभाषिक शब्द आहे अनिर्वचनीय. त्याला पारिभाषिक शब्द काय, अनिर्वचनीय, ते सांगतात बघा. बाद होण्यास योग्य, इथे त्याला कंस करून घ्यायचं. या सगळ्या या वाक्याचा आशय, बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा काय आहे, वाच्य आहे. गटपदाचं वाच्य कोण, कंबू गिरेवान बारीक गळ्याचं मातीचं भांड, हा गटपदाचं काय आहे, वाच्य आहे, म्हणजे वाच्यार्थ. पटपदाचं वाच्य कोण, ज्याच्यामध्ये आडवे आणि उभे धागे तंतू विणलेले आहेत ते वस्त्र, हा पटपदाचं वाच्य आहे. तसं उद्या जर तुम्हाला विचारलं अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य काय, तर ही पंक्ती न पाहता सांगितली किंवा पाहून तरी सांगितलीच पाहिजे. पण त्याकरता आज सांगितले तर उद्या सांगाल. मग सांगा अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य काय. बरोबर, बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा काय आहे, वाच्य आहे. म्हणजे बाद होण्यास योग्य आहे आणि रूपवान आहे. बाद होण्यास योग्य आहे या शब्दाने कशावरचं लक्षण ओढालं, सतावरचं लक्षण ओढालं. कारण सचेत न बाध्यत, हा बाध्यत. आणि रूपवान म्हणल्यामुळे कशावरच्या अतिव्याप्ती ओढाली संकर असत, कारण असचेत न प्रतीयत आणि हा प्रतीयत. म्हणून हा रूपवान आहे म्हणून कशाहून विलक्षण, सतावून विलक्षण. आणि बाद होतो म्हणून सतावून विलक्षण. मग हा सतावून जरी विलक्षण असला तरी काही नाही, असत नाही. का बरे, असताला रूप नसतं आणि याला रूप आहे ना. बरं, मग हा असतावून विलक्षण असला तरी काही नाही, सत नाही, कारण सताचा बाद होत नसतो आणि याचा बाद होतो. म्हणून हा कशाहून विलक्षण आहे, सताहून विलक्षण आहे. म्हणूनच याला काय म्हटलं, रूपवान बाद योग्य कंसात मिथ्या आणि पारिभाषिक शब्द अनिर्वचनीय. अशी कोणती ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. ही चमत्कारी काय का, नाही, काही वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणून बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. आणि अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ थोडक्यात अर्थ काय, एका वाक्य शब्दात बाद योग्य. जो पदार्थ बाद योग्य असतो तो कसा असतो, अनिर्वचनीय असतो. आणि जो पदार्थ बाद होण्यास योग्य असतो तो अनिर्वचनीय असतो. आणि जो पदार्थ त्रिकाल अबाधित असतो तो काय असतो, मग अनिर्वाच्य असतो, सत्य असतो. म्हणजे तो अनिर्वाच्य असतो. अनिर्वाच्य कोण, ब्रह्म. आणि अनिर्वचनीय कोण, दिसणारं जगत. मग जगत कसं आहे, अनिर्वचनीय आहे. ब्रह्म कसं आहे, आणि अनिर्वाच्य आहे. शब्द ज्याच्या पुढे टिकत नाही, विचार ज्याच्या पुढे टिकत नाही, असं ब्रह्म कसं आहे, अनिर्वाच्य आहे. आणि शब्दापुढे विचारापुढे जे टिकत नाही ते माया करे जगत कसं आहे, अनिर्वचनीय आहे ना. अनिर्वचनीय आहे म्हणजे ते सतावून विलक्षण आहे की नाही. अनिर्वचनीय आहे म्हणजे ते सतावून विलक्षण आहे. पण म्हणजे सतावून विलक्षण आहे म्हणजे असत आहे ते, बरोबर ना, नाही. मग असतावून विलक्षण आहे म्हणजे सत आहे ना, नाही. मग सतावून विलक्षण आहे म्हणजे असत का नाही, सतावून विलक्षण आहे पण प्रतीत येते म्हणून. आणि असतावून विलक्षण आहे मग सत का नाही, त्याचा बाद होतो. म्हणून हा सतावून विलक्षण का, सतावून विलक्षण, सतावून विलक्षण अनिर्वचनीय आहे ना. मग आम्हाला काहीच बोलता येत नाही का, आम्ही जे बोलतो ते कोणीच बोलत नाही. म्हणलं काय तुमची अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय, म्हणजे बोलता येत नाही, बोलू देत नाही. अरे म्हटले इतराला बोलू देत नाही कारण ते बोलतच नाही व्यवस्थित. आम्ही जे बोलतो ते आमच्यासारखं कोणीच बोलत नाही. म्हणून आमची ख्याती कशी आहे, आमचीच ख्याती योग्य आहे. ती कशाची विरुद्ध आहे, अविरुद्ध आहे. श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध आहे. ठीक ना, असं बोलतात. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. हे यथार्थ समजले म्हणजे तुझे काय होईल, समाधान होईल. श्री गुरु बोलतो, तो म्हणतो गुरुदेव समाधान झालं, पण अजूनही सत्ख्याती माझ्या डोक्यात आहे, ते काही माझं समाधान नाही ना. म्हणजे ते काही समाधान झालं नाही. त्याची शंका खूप गोड आहे. 5 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे, तेवढी शंका पाहू आणि उत्तर आपण उद्या पाहू. चालेल, शंका पाहू फक्त, थोडंसं एकाग्र व्हा. तर परिच्छेद 13 सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका आणि समाधान. आपण फक्त शंका पाहू, समाधान उद्या पाहू. पण शंका जर आज समाधान होण्याकरता शंकेकडे आज लक्ष दिलं तर उद्या समाधान लक्षात येईल. आज शंकाकडे आपण लक्ष्मण झालो नाही तर उद्या काही राम होण्याची शक्यता नाही. आणि राम नाही झाल्यामुळे आपल्याला काही आराम भेटणार नाही. मग आपण काही केलं म्हणून काही धाडू नको वनी राम.
नाही तर मीच जात नाही वनात, मी राहतो घरी. काय कळतच नाही म्हणजे काय जाऊन कशाला जायचं, असं व्हायला नको. मग थोडंसं एकाग्र होऊया. सत्ख्यातीच्या प्रमाणाविषयी शंका आणि समाधान, जो झालेला विषय आहे ना तोच आपण 1 मिनिटाकरता डोळ्यासमोर आणला तर पटपट तुम्ही उत्तर द्याल. बघा, तो म्हणतो महाराज सर्व ख्यातीचा विचार केला का त्यानेच प्रतिपादन केला, त्यानेच प्रतिपादन केला. शेवटच गुरुजीला संधी दिली, कधी, भैरवीला. म्हणजे कोणती ख्याती, आणि बघा ना 5 ख्यातीचे मत कोणी सांगितले, पूर्व पक्ष शिष्याने सांगितले. विचार केला नाही, विचार त्यांनी प्रतिपादन केला आणि खंडन मंडनासहित प्रतिपादन केला. आणि आता गुरुदेव शेवटी भैरवीला कालपासून अनिर्वचनीय ख्याती सांगायला लागले, पण त्याच्या डोक्यातली कोणती ख्याती अद्याप गेलेली नाही, सत्ख्याती गेलेली नाही. पण बाकी ख्यातीचा मत त्याला खंडित आहे, मात्र त्याला मान्य आहे. तो कसा बोलतो ते पहा. महाराज सर्व ख्यातीचा विचार केला. सर्व ख्याती म्हणजे बोला ना, पहिली असत्ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथख्याती, चौथी अख्याती, 5वी सत्ख्याती. अशा सर्व ख्यातीचा विचार केला. कारण अनिर्वचनीय ख्यातीकडे तो अजून आला नाही. त्याने ऐकली ती, पण त्याला ती पटली नाही. अजूनही त्याच्या डोक्यामध्ये कोणती ख्याती आहे, सत्ख्याती आहे. मग त्याने गुंडी सोडून नाचतो का तो सध्याला, माहिती रे? गुंडीचं दृष्टांत नाही माहिती आहे, सांगतो मग. गुंडीचं दृष्टांत म्हणजे एक सखी दुसऱ्या सखीकडे गेली, दोघी टेलर. डॉक्टर बाबा सांगत असतात गोष्ट आहे. ही टेलर ती टेलर, आणि मकर संक्रांती स्त्रियाचा तो स्त्रीप्रधान उत्सव, आणि मग दोघीलाही ब्लाऊज पाहिजे. आणि हल्ली सगळ्या गोष्टीत मॅचिंग आहे. तर जसं त्या ब्लाऊजचा कलर असेल तसंच कलरचं बटन पाहिजे आहे ना, तशीच साडी, मग तसंच ते सगळं. मग ते एक बटन तिला कमी पडलं आणि दूर जायला तेवढा वेळ नाही, अर्जंट द्यायचं. तिच्याकडे ती मागायला गेली, एवढं बटन दे. पण ती नेमकी तसंच ब्लाऊज शिवत होती, तिच्याकडे ते एकच बटन लावायचं राहिलं, तिच्याकडे ती एकच होतं. हिने पाहिलं आणि तिला कळून चुकलं, हे बटन ही काही मला आता देणार नाही, कारण तिला सुद्धा तेच पाहिजे. पण मग आली, कुठे आली कडे, अगं नाही सहज आली सखी भेटायला आली. बरोबर म्हणले मग काय, म्हणले काहीच नाही, थोडंसं येते. मग चालली होती रस्त्याने, तुझ्याकडे आली. नाही म्हणले मग थोडंसं पाणी घेऊन जा, चहा तरी घेऊन जा. ती म्हणली नाही, चहाला घ्यायला वेळच नाही, थोडंसं पाणी दे. ती पाणी आणायला गेली, तिच्याकडे बघत चालली, तिने खाली मान केली, तेवढ्यात तिने बटन उचललं असं ठेवलं. कोणाचं? तिचं. कारण तिला एकच आहे, हे आपल्याला लागणार आहे, हे तर तशी काही देणार नाही. मग ते बटन दिलं, आणि तिने पण ते बटन उचलताना तिने पाहिलं, पण तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं ते मैत्रिणीने. आणि ती पाणी घेऊन आली, तिला पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, सखे कशी आहेस? ती म्हणजे अगं मकर संक्रांती आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे आहे ना, आनंद रे आजी आनंद रे, सवय अभ्यंतर अवघा परमानंद रे. ती म्हणजे मग आनंद जर आहे तर अंतरीचे राहावे, स्वभाव बाहेर धरिताय परी आवरे ना. आनंदात मनुष्य काय करतो, रडत बसतो. नाही, आनंदात काय करतो, नृत्य करतो, हसतो, नाचतो. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडे. आपण दोघी नृत्य करू. ती काय म्हणायला लागली, तिला आपण दोघी नृत्य करू. आता हिला वाटलं काय करू, ते पटकन करू, कारण वेळ संपलाय आणि मला सुट्टी दे पटकन, म्हणजे जायचं लवकर तिला. तुम्हाला नाही म्हणत मी, त्याचा केला. काय करायचं ते पटकन करू म्हटले, करू नृत्य करू. मग म्हणली ती म्हणली कोणता ताल, झपताल, आडताल, चौताल, रूपकताल. ते म्हणले आपला साधा 16 मात्राचा त्रिताल. नादिन देना नादिन देना नादिन देना नाद. सुरू झालं नृत्य. पण ती म्हणले हे बघ एक शर्त आहे. म्हणजे काय, मी जसं नृत्य करेल तसं तू करायचं. ती म्हणली चालेल बाई, पटकन सुरू कर. मग तिने फेरे घेतला, गिरकी मारली, हिने गिरकी मारली, तिने पाय वर केला, हिने पाय वर केला, तिने हात वर केला, हिने हात वर केला. मग नंतर ती 2 हात वर करून फेरा घ्यायला लागली, ही 1 हात वर करून फेरा घ्यायला लागली, कारण हात काय होती, गुंडी. तर ती म्हणाली सखी असं नाही, मी जसं नाचेल तसं नाच. तिचा नावेला झाला, 2 हात वर केले, गुंडी खाली पडली. ती म्हणायला लागली झालं नृत्यचा हात घरी. ती गुंडी सोडायची होती आहे ना, ती गुंडी सुटली म्हणजे सुटलं. तसं याला सत्ख्यातीरूपी गुंडी आणि बगलीत धरलेली आहे, ती धरून हा कोणत्या ख्यातीचा विचार करतोय, अनिर्वचनीय ख्याती. कशी कळेल त्याला? मग गुरुदेव काय करतात, ती सत्ख्यातीची गुंडी तेवढी सोड आणि मग तू अनिर्वचनीय ख्यातीचा विचार कर, तुझ्या बुद्धीवरती नक्की आरूढ होईल. कारण तो बोलतो कसा, 1-2 वाक्य एवढे. महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असा त्याची काय होत नाही, बोला, प्रतीती होत नाही. म्हणून कोणतं मत, ख्याती मत असंगत, इथंच लगेच बोलायचं. असत ख्याती मत असंगत, कार्यकारण अधिष्ठान सर्वच काय म्हणलं होतं, तो असत, पण असताची प्रतीती होत नाही. आणि इथे तर सर्पाची प्रतीती होते, म्हणून असत ख्यातिमत असंगत आहे. सर्पाची होते म्हणून असत ख्यातिमत बरोबर नाही. नंबर 2, क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार कोण धरते, बोला, बुद्धी धरते. पण हे म्हणणं बरोबर आहे का? नाही, कारण ती बुद्धी कशी आहे, क्षणिक आहे ना, क्षणिकवाद. मग क्षणिक बुद्धी आहे तर सर्पाची प्रतीती कशी यावी, क्षणभर यावी. आणि बुद्धीचा आत्मा आहे तर काय होऊ नये,
तेवढं जर वाक्य बोलाल तर जीव वळवून टाकावा. बुद्धी जर आत्मा असेल तर काय होऊ नये मनुष्याला? प्रतिविज्ञा. मी जो बालपणी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी माझ्या नातवांना खेळवत, अशी प्रतिविज्ञा होऊ नये. पण ती होते, म्हणजे बहुतकाल प्रतिती येऊ नये येते आणि प्रतिविज्ञा होऊ नये होते. म्हणून दुसरं मत असंगत, दुसरी ख्याती असंगत, आत्मख्यातीमत सुद्धा असंगत आहे. बघा, सर्पाची बहुतकाल प्रतिती येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. तिसरी, वारूवरील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतिती किंवा ही कोणती? अन्यथा ख्याती. कोणाची? प्राच्याची. कोणता अध्यास? अर्थाध्यास. वारुळाचा सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो, कशामुळे? नेत्र दोषामुळे. आणि रज्जूची सर्परूपाने प्रतिती, हा कोणता अध्यास? ज्ञानाध्यास. कोणत्या नाही एकाची? नवीन आहे एकाची. रज्जू सर्परूपाने, कशामुळे? नेत्र दोषामुळे. आहे ना, हे दोघं बोललेत ना, हे दोन्ही मत बरोबर नाही. मग कसं? हे दोन्ही मत अन्यथा ख्याती हे अनुभवाच्या आणि युक्तीच्या काय विरुद्ध आहे. आता बघा, पटकन बोला. प्राचीन एकाची अन्यथा ख्याती ही अनुभवाची विरुद्ध कशी? दोषाने सामर्थ्य घटतं आणि तो काय म्हणतो? वाढतं. हा अनुभवाशी विरोध. आणि युक्तीशी विरुद्ध कसा? तिथे सर्पच आहे का अन्य काय आहे? अन्य पुष्कळ आहे. ते का दिसले नाही? सर्पच कसा दिसला? युक्तीचे अनुभवाच्या आणि युक्तीच्याही विरुद्ध. कोणती? प्राच्य. नव्य काय म्हणू लागला? सर्पच रज्जू सर्परूपाने, कशामुळे? नेत्रदोषामुळे. ही अनुभवाची विरुद्ध कशी? कारण ज्ञान कशाच्या अधीन? ज्ञेयाच्या अधीन. जसं ज्ञेय तसं ज्ञान आहे ना. म्हणून सर्पाचं ज्ञान, रज्जू पाहून सर्पाचं ज्ञान होते म्हणणं बरोबर नाही, अनुभवाच्या विरुद्ध. आणि युक्तीच्या विरुद्ध काय? युक्ती काय दिली होती? काय पाहून काय ज्ञान होऊ नये? मोहरी पाहून पर्वताचं ज्ञान होऊ नये, आहे ना. मोहरी ज्ञान पर्वताचं होतं का? नाही. मग रज्जू ज्ञान सर्पाचं होईल का? नाही. म्हणून अनुभव आणि युक्तीच्या विरुद्धात आहे दोन्ही ख्याती. कोणत्या? दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती, प्राच्याची आणि नव्याची. प्राच्याचा अध्यास अर्थाध्यास आणि नव्याचा अध्यास ज्ञानाध्यास. हे दोन्ही विरुद्ध आहे. कशाच्या? युक्तीच्या आणि अनुभवाच्या विरुद्ध असल्यामुळे बघा असंगत आहे. आणि सर्पांशामध्ये स्मृती मानणे. आता ही कोणती ख्याती? आख्याती. वा, तिथे किती ज्ञान मानलेत? 2. सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान, इदम रूपाने रज्जूचं सामान्य प्रत्यक्ष ज्ञान. आणि 2 हे अनुभवाच्या विरुद्धच आहे. कारण स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, तिथे सर्प सन्मुख दिसतो. स्मृतीपासून भयपलायन होत नाही, तिथे पाहणारा भयपलायन करतो. उरतेल्या एक वेळेला 2 ज्ञान होत नाही, इथे तुम्ही 2 ज्ञान मानता. म्हणून ही सुद्धा काय? खंडित आहे. हे मला मान्य झालं. कोणाला? शिष्याला. बघा, सर्पांशामध्ये स्मृती म्हणणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही म्हणून अख्याती बरोबर नाही. आता किती ख्याती बरोबर नाही असं त्याला मान्य आहे? 4 ख्याती. पहिली असत ख्याती, कारण असत चेत न प्रतीत. दुसरी आत्मख्याती, कारण बहुतकाल प्रतिती येऊ नये. तिसरी अन्यथा ख्याती, कारण दोषाने सामर्थ्य घटतं म्हणून आणि ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं म्हणून. चौथी अख्याती, स्मृती किंवा भयकंपादी व्यवहार पुढचं जुळत नाही म्हणून. हे मत असंगत आहे असं मला मान्य आहे. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती कसं बोलतं बघा. सत्ख्याती आणि काय सारखंच आहे, चलता आहे. म्हणजे तुमचं त्यांचं काय जवळजवळ सारखंच आहे. कोणाचं? सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. कसं बोलतो बघा. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंद अंधकार आदी दोष. सत्ख्यातीवाले काय बोलले? रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान, मंद अंधकार, त्यामुळेच त्या क्षोभ होतो, सत्य सर्प उत्पन्न होतो. म्हणजे सामान्य ज्ञान, विशेष अज्ञानात भ्रम होतो. दोन्ही ख्यातीला मान्य नाही का? आहे ना. आधी अज्ञानात प्रतिती, ज्ञानात निवृत्ती, दोन्ही ख्यातीला मान्य नाही का? फरक काय आहे? फक्त एवढंच. म्हणजे हम जुम्मक जुम्मा सुरुवात आहे आपली आज ना, आहे ना. फरक आहे. हम कैसा राहते? जल्दी जुम्मक जुम्मा आणि तुम्हाला आज तो कल ध्याना सोडून. एवढंसा फरक आहे ना. तर एवढंच आहे का 8 दिवसाचा आहे? तसं सत्य आणि मिथ्या एवढंसा फरक आहे का? जमीन आसमानची तफावत आहे. बरं, पण व्यवहारात काय होतं? घरात 2 लेकरं आहे, दोघंही भांडायला लागले, कडाक्याचं भांडण करायला लागले. आणि आईने थोडंसं कशामुळे झालं विचारल्याच्या नंतर मग जरी लहानाचं चुकीचं असलं तरी आई दमदाटी कोणाला करते? मोठ्याला. का बरं? आमची आई तर मला काय म्हणजे, अरे तू ठोमे आहे ना, हां तुला काय अक्कल नाही का, मोठा आहे ना, असं म्हणायचं. मग मोठा आहे म्हटल्याच्या नंतर माघार कोणाला घ्यावी लागते? शेवटी मोठ्यालाच घ्यावी लागते. जरी त्याचं लहानाचं चुकीचं असलं तरी तो चोरची चोर सिरजोर, असा तसा प्रकार होतो. तसं तुम्ही कोण आहात? जाणते आहात. बरं, वेदांत मतामध्ये बुद्धिर्फलम अनाग्रहा, कुठलाही आग्रह धरू नये असं तुम्ही सांगता. मग जाणत्यानेच थोडीशी माघार घ्यायची असते. मग तुम्ही तेवढा मिथ्या शब्द माघारी घेतला आणि सत्य शब्द पुढे घेतला तर किती बरं. एरवी माझ्या चित्तीची होते ती मी विचारून बोलली येते,
नेके काय या पुरते तुम्ही जाणा नेऊन ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम ते विनवित असे असा तो बोलतो. हे दोन पंक्ती एवढ्या बघा. आता असत ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंद अंधकारादि दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. त्यात सत्ख्यातीवादी सर्प काय मानतात? सत्य मानतात. आणि वेदांती अनिर्वचनीय मिथ्या मानतात. म्हणजे एक म्हणतो सत्य आणि एक म्हणतो मिथ्या. काय फरक आहे? एवढंसं फरक आहे, 1 इंच एवढंसं अंतर आहे. मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा काय मानावे आलं का? सत्य मानणे बरे असे मला वाटते. चुकत असेल तर चूक कोठे होते आहे ते कृपा करून सांगा. म्हणजे निवून ते पुरते आधी हे बघा, निवून ते पुरतं करायला आणि आधी ते सर्त करून घ्यायला काहीतरी निवून असलं पण काहीतरी पुरतं असलं पाहिजे. हे साफ चुकीचंच आहे सर्व. त्याला पुरतं सर्त काय करणार आहे असं गुरुदेव त्याचं उत्तर देतील. ते उद्या आपण पाहू. कुंडली कवरधार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. आपल्या